आणि याच प्रकरणाच्या संदर्भातली एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आता समोर येते। पुणे जमीन व्यवहार प्रकरणी शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटलांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालाय। बावधन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। निलंबित सहदुय्यम निबंधक आरबी तारूंच्या विरोधात सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र पार्थ पवार यांचं नावच नाहीये। जे मूळ शेतकरी आहेत त्यांच्या वतीने ते पॉवर ऑफ अटॉर्नी होल्डर असल्यामुळे त्यांनी जमीन खरेदी ही लिहून दिलेली आहे आणि अमेडिया LLP तर्फे जमीन खरेदी लिहून घेणारे जे आहे ते श्री दिग्विजय अमरसिंह पाटील यांनी ती लिहून घेतलेली आहे। त्या ते दोघांना आरोपी करण्यात आले। हे पार्थ पवारांचं नाव येते काय, म्हणजे त्यांचा काही संबंध आला? सध्या दिलेल्या फिर्यादीच्या कंटेंटवरून पुढील पेपर्स मागवून तपासाअंती त्याबाबत माहिती देता येईल। मग पार्थ पवारांना वाचवण्याचा प्रयत्न होतो का तुमच्या? फिर्यादीच्या कंटेंट प्रमाणे अधिकचा तपास केल्यावर सांगता येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।